तुमचं दुःख ते आमचं आहे, आमचं दुःख ते तुमचं आहे. आणि या मुलीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींनी आदर्श घेतलाय. असं लढायचं म्हणून राजा वाचवायला तुम्ही बाकीच्या पुढे गेलं तरी दगडे हो. मरायला घ्यायचं नाही छत्रपती पुढं. अरे छत्रपती आपलं जीवन आहे. इथं जाग्या वगैरे मूर्त्या पडले ना, घरात नाही बसायचं. विदर्भातल्या आणि या गावातल्या मराठ्यांना सांगतो, मूर्ता पाडला तरी छत्रपतीपेक्षा मोठा कोणी नाही. जाऊद्याची राजांसाठी पण हलायचं नाही आणि पुतळा हलवायचा नाही तो अजिबात. कोणी आलं नाही गेलं तरी पण हे वैभव या गावाचं कोणामुळे? छत्रपतींमुळे. शासकीय कार्यालय कोणामुळे? हे कशाचं कार्यालय? अंगणवाडी ही झाली छत्रपतींमुळे. छत्रपती नसते तुम्हाला बसा सुद्धा जागा नसते. इथं काय करतोय पुतळा? पुतळा कोणी हलू शकत नाही. आम्ही एक नुसतं हलवतो नाही. आता तुमचे जे पुतळे आहेत ना राज्यात, मग तुमच्या चौक आहेत मग खेळायचं मग कसं आहे तुम्हाला उन्हाला त्या आम्ही तुमच्या चौकाचा तुमच्या महापुरुषांचा आदर्श करतो. आणि आमचे लोक तुमचे खाली बसल्या त्याच्या हातात दे पांढरे शर्ट वाले. आणि तुम्ही आमच्याबद्दल इतका द्वेष आमच्या छत्रपतीबद्दल हे तुम्हाला मागात पडेल. तुमच्या यांची पाहिली भरत आली. दादा हाती ठेवा फक्त. यांचा पापाचा घडा हळूहळू भरत आलाय. आपण सैनिक लोक खाली खाली आपण थोडं शांततेने चाललो. याकडे जर मराठीने हातात दान घेतलं तर पुन्हा मूळच खाली होणार नाही याचा धोका ठेवा. आणि हे जर थांबले तर मागेला जे मग त्या खाली शिक करा होत लागणार. आता होत आलाय. तुमच्या जमन का तुम्ही आमच्या महिलावर हात टाका लागला. आम्ही तुमच्या महिलेला आमच्या महिलेत बघतो. आम्ही नाही तुमच्या महिलेवर हात टाकीन. आमच्या सुद्धा पोर टाकू शकते. इतकी नीच पैदास पण तुमची की आमची नाही. पैदास आमची. तुमच्या असल्याचमुळं गोरगरीब समाजाला सुद्धा वाईट परिणाम भोगावा लागणार आहे. ज्या लाभार्थी टोळीमुळं त्यांच्यात असणाऱ्या चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यामुळं ती जात बदनाम व्हायला लागली. हे लाभार्थी टोळी ह्या 2-3 मंत्र्यांनी सांभाळली आणि त्यांच्या फोन जर वाहण्या केला असेल त्याला लय मोठं ते झालेलं आहे. त्याला दंड घातलाय. पहिले फोन केला नसतं भरलंच नाही. माझ्या घरपासून तुकारे देते ती आणि तो सुपारी गोट्यात फोडली. आमच्याच पहिल्या शेतात काही पैशासाठी भुकालेल्या मान सन्मानासाठी आपले दात तोडून आपला समाजाचा छत्रपतीचा पराक्रम सोडून पैसे कमायसाठी हे आवडती काही आपली साहेब म्हणती पायदास साहेब म्हणती 96 कुळी म्हणते ते स्वतः म्हणते आम्ही 96 कुळी आमच्यावर संस्कार आहे. ही तोळी बहीण आहे ना 96 कुळ्या. ही बहीण आहे ना तोही साहेबाच्या टोळीनं तोया साहेबाच्या टोळीनं हिचे कपडे फाडले. बहीण आहे ना तुही त्याचे बी कपड्याच्या नावाने पळतो का? आपल्या ह्या फितूर लोकांमुळं आपल्या जातीवरती संकट यायला लागले. अरे यांनी आपल्याला संपवायचं ठरवलंय. त्याला स्वप्नात बघ म्हणून मराठी संकेत तुला मराठी संपणार नाही. तू एक दिवसभर थोड्या दिवसात असा होणार. एक दिवस लागणार हात टाकायला वाटून त्या टोळीला पाप. आणि तुम्ही किती घेतले निर्माण सांगितलं होतं फक्त फॉलो करीना. तुमच्यामुळं आम्ही त्या गरीब तुमच्या समाजातल्या लोकांचा विचार करतो. एक गव्हासाठी करू नये. वाद असतो. भांडण असतं. एकदा ते चेतलं ना
तर रावण सुद्धा पळून देणार नाही. आणि गरीबाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही संयम म्हणे त्यांना आम्हाला भीती कारण तुम्ही आपण दांड घेऊन आला आपण मला दांड घेऊन आला मी ऐकावर टेन्शन नाही घ्यायचं इतकं लवकर दांडे घेऊन देत नाही तुम्हाला. तुमचे मान उंच असंच काम करणार आहे का जागावर उभा राहून तुम्ही काय देत करायचं यांनी मागून दांडे घेतले. मला समाज भरकुटू द्यायचा नाही. छत्रपतींच्या विचाराने चालवायचं. तिचं काम ती चोखपणे पार पाडलं. छत्रपतींचा पुतळा हटू दिला नाही. आता आपण सगळ्यांनी त्याला सपोर्ट देणार. राज्याने ही जबाबदारी एकदा जर आव्हान झालं ना एकदा ह्या महाराष्ट्रातल्या सरकारनं बघितलेलं आहे देवेंद्र पोलिसांनी आणि पोलीस प्रशासनाने एकदा जर राज्याला आव्हान केलं ना तुम्हाला सांगतो कोकणाच्या त्या टोकापासून जे मराठी मुंबई पासून इकडे निघतील ना तर तुम्हाला जर 200 किलोमीटर मराठी तिला जर न्याय नाही मिळाला तिच्या म्हणण्याप्रमाणे आपली मागणी सरळ सांगितली पुतळ्याला हात कोणी लावायचा नाही. मग ते कुणी वाकड्या नजरेने सुद्धा बघायचं नाही. नसता आम्हाला जे पाऊल उचलाय ते उचलावं लागेल. दुसरं तिने सांगितल्याप्रमाणे सगळे आरोप ते अटक झाले पाहिजेत. नावं घेतले तेवढे आले पाहिजेत. वशिला असू नाही तर काय असू. तुमचा सरपंच आहे घरी असेल ना नाही धरलं ना देवाशी साहेब आहेत नाही धर कुठे मॅडम आहेत सरपंच होते ना पाटील सरपंच होते लावले नक्की त्याला चांगले धरून त्याला सोडायचं नाही कुणी आमची चूक असेल ना आम्हाला सुद्धा सांगा